आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या। सुरुवात करूयात। राज्यातील ग्रामीण भागातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेच्या 13 लाख घरांची भेट मिळणार आहे। कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान राज्यामध्ये ग्रामविकास मंत्रालयातर्फे 13 लाख घरे बांधण्याची घोषणा करतील। रेल्वेकडून 1036 पदांची भरती मेगा भरती करण्यात येणार आहे। यासाठी रेल्वे विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्युटर, कनिष्ठ हिंदी अनुवादक, लायब्रेरियन आणि प्रायमरी रेल्वे शिक्षक या पदांचा समावेश आहे। मुंबईतील बीकेसी मधील वाहतूक कोंडीतून वाहनांना आजपासून काहीसा दिलासा मिळणार आहे। एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टर जवळील एमएमआरडीए मैदान या दरम्यान उभारण्यात आलेला 200 मीटर लांबीचा मिसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकालगत पश्चिमेला लोहमार्ग पोलीस ठाण्याजवळची मोठी भिंत पडल्यानं त्या ठिकाणी 3500 चौरस मीटरची जागा उपलब्ध झाली आहे। या जागेचा विकास करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेस्टॉरंट ऑन व्हील तसंच इतर सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। सेकंड हँड तसंच इलेक्ट्रिक वाहनांवर 18% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा वाढीव कर फक्त व्यावसायिक कारणांसाठी विकल्या जाणाऱ्या वाहनांवरच लागू होईल। तसंच हा दर केवळ खरेदी आणि विक्री किमतीतील फरकावर लागू होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। वैद्यकीय शिक्षणाच्या बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे। त्यासाठी नोंदणीला सीईटी सेलनं सुरुवात केली असून आज नोंदणी आणि कॉलेजचे पर्याय निवडण्याचा शेवटचा दिवस आहे। तर उद्या गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे। पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं कांदा, मटार, शेवगा आणि बटाट्याच्या दरात घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। वरोर आणि वरोरा खांबाडा बाजारात लोकल कापसाला कमीत कमी 6700 रुपये तर सरासरी 6800 रुपये दर मिळाला आहे। दोन्ही बाजार समित्या मिळून जवळपास 1600 क्विंटल कापसाची आवक झाली आहे। राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईत फारसा नसला तरी मागील 2 ते 3 दिवसांपासून गारवा जाणवतोय। तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात थंडी ओसरल्यानंतर पावसाला पोषक हवामान मिळतंय आणि रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये राज्याचं नीचांकी 9 अंश तापमान नोंदवलं गेलंय। अंशतः ढगाळ हवामानासह राज्याच्या किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गृहनिर्मिती क्षेत्रामध्ये देशात मुंबई अग्रेसर असून आता खासगी गुंतवणुकीत देखील पहिल्या क्रमांकावर आहे। यंदाच्या वर्षात निवासी घरांच्या निर्मितीमध्ये सुमारे 3500 कोटी रुपयांची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक करण्यात आली आहे। पुढील वर्षीचा गणेशोत्सवही पर्यावरणपूरक व्हावा याकरता मुंबई महापालिकेनं मूर्तिकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय। गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबई महापालिकेनं आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पालिका प्रशासनानं ही माहिती दिली आहे। अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नव्यानं तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पुन्हा एकदा कंत्राटदारानं खोदकाम सुरू केलंय। काही महिन्यातच या रस्त्याच्या काही भागावर तडे पडले असून हा रस्ता नव्यानं तयार करावा लागणार आहे। चेंबूरच्या संत बाळूमामा मंदिरातील मनमानी कारभाऱ्यांच्या पुजाऱ्यांना हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी उपोषण केलं। उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांसोबत पुजारी आणि सेवेकऱ्यांचा वाद झाला आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। अकोल्यामध्ये नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्यानं ट्रक डिवायडरला धडकून पलटी झाला। पलटी झाल्यानंतर ट्रकला आग लागल्यानं चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। नवी मुंबईमध्ये 6 वर्षांचा हर्ष वडिलांसोबत कारमधून फेरफटका मारण्यासाठी गेला असताना कारचा अपघात झाला। अपघातादरम्यान उघडलेल्या एअरबॅगचा जोर अधिक असल्यानं हर्षच्या गळ्याला जबर मार लागला। यामुळे हर्षचा गुदमरून मृत्यू झाला। मुंबईतल्या वडाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे चारचाकी वाहनानं चिमुकल्याला धडक दिली। यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झालाय। चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। वसईमध्ये इमारतीच्या सिवरेज पाईपमध्ये अडकलेल्या पोपटाला वाचवण्यात आलंय। पोपट सिवरेज पाईपमध्ये अडकून एकाच ठिकाणी घुटमळत होता, त्यामुळे त्याला बाहेर काढणं खूपच कठीण झालं होतं। अग्निशमन दलानं 5 तासांच्या प्रयत्नानंतर या पोपटाला बाहेर काढलं। चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जळगावात आलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके याच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून मुसक्या आवळल्यात। त्याच्याकडून 5 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या।
भारत पहिल्यांदाच स्वदेशी रॉकेटचा वापर करून अंतराळात जैविक प्रयोग करणार आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं पुढील प्रक्षेपण अंतराळामध्ये एक नव्हे तर 3 जैविक प्रयोग करणार आहे. यामध्ये सजीव पेशी अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहेत. राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर आता त्यांच्या खासगी सचिव, पीए आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि स्टाफच्या नेमणुकीची लगबग सुरू झाली आहे. पण या नेमणुका आता केवळ मंत्र्यांच्या मर्जीनं होणार नाहीत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातून नावांना संमती मिळाल्यानंतरच या नेमणुका होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही होते असं काही नाही. आम्हाला जी खाती पाहिजे होती ती आम्हाला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जामनेरमध्ये गिरीश महाजनांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जामनेर शहरातून स्वागत रॅली काढण्यात आली. मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर संजय सावकारे भुसावळमध्ये दाखल झाले. भुसावळ शहरात कार्यकर्त्यांकडून स्वागत रॅलीच्या माध्यमातून संजय सावकारे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कल्याणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी भाजपा आक्रमक झालंय. 12 तासात आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. अजित पवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. नव्यांना संधी दिल्यानं काहींनी रोष व्यक्त केला असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावलाय. अजित पवारांच्या टोल्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. नव्यांनाच संधी द्यायची होती तर मला निवडणुकीत उभंच का केलं असा सवाल छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना विचारलाय. छगन भुजबळ नसते तर राष्ट्रवादीची स्थापना झाली नसती. छगन भुजबळांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यानं संपूर्ण ओबीसी समाजात नाराजी आहे असं वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केलंय. तर सरकारनं पुनर्विचार करून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ओबीसी नेते छगन भुजबळांसाठी एकवटलेत. बिनकामाचे मंत्रिमंडळात येऊन कामाचा नेता मात्र बाहेर बसवलाय असा हल्लाबोल ओबीसी नेत्यांनी केलाय. तर भुजबळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या घरी येताच भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी भुजबळांच्या घरी ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. अजित पवारांनी नवी खेळ खेळल्याचं पाहायला मिळत आहे. भुजबळांना रोखण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना थेट कृषी मंत्री करत दादांनी भुजबळांना जोर का झटका दिलाय. भुजबळांना कायम उघड विरोध करणारा नेता म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. अजित पवार यांच्यावर कोणीही टीका केली तर मी ती खपवून घेणार नाही असा थेट इशारा नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना दिलाय. कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे संपूर्ण नाशिकमध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र या बॅनर्सवरून छगन भुजबळांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूयात. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात गृह खातं कुणाकडे जाणार यावरून बरेच तर्कवितर्क लावले जात होते. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना गृह खात्यासाठी आग्रही होती. पण मुख्यमंत्री फडणवीसांनी ते खातं स्वतःकडे ठेवले तर शिंदेंकडे नगरविकास खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. खातेवाटपात शिवसेनेने गृह मंत्रालयासाठी आग्रह धरला होता, पण शिवसेनेला गृह खातं काही मिळालेलं नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी गृह खातं स्वतःकडे ठेवून घेतलंय. तर शिवसेनेच्या वाट्याला बहुतांश गेल्या वेळेची खाती आली आहे. खरं तर गृह खात्यावरून गेले काही दिवस राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपाकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. शिंदे गृह खात्यासाठी अडून बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आग्रह होता पण ते झालं नाही. पण शेवटी सरकार स्थापन झालं. लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही. सरकार स्थापन झालं म्हणे खातेवाटप होणार नाही. आता खातेवाटप झालं. गेल्या वेळेच्या सरकारमध्ये नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे होतं. त्यामुळेच शिवसेना गृह खात्यासोबतच नगरविकास खात्यासाठी आग्रही होती. त्यापैकी नगरविकास खातं पदरात पाडून घेण्यात शिवसेना यशस्वी झाली. बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मीरा भाईंदरमध्ये आगमन झालं. स्थानिक कार्यकर्त्यांसह माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी सरनाईकांचं जोरदार स्वागत केलं.
दत्तात्रय भरणेंनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इंदापुरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी माईकवर बोलण्याचा कंटाळा आलाय। बोलण्यापेक्षा आणि भाषणबाजीपेक्षा नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं। शिवसेनेच्या वतीनं सिंधुदुर्गात नितेश राणे आणि निलेश राणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी नारायण राणे यांची देखील उपस्थिती होती। आकाश फुंडकरांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे दिवंगत वडील भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतलं। यावेळी आकाश फुंडकरांना अश्रू अनावर झाले। मंत्री संजय सावकार यांचं जळगावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं। यावेळी आदिशक्ती मुक्ताईची आरती करत सावकारांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं वर्ध्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी प्रशासनानं त्यांना पुष्पगुच्छ दिला तर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। उदय सामंतांनाही पदभार सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये दाखल झाले। यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केलं। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले पहिल्यांदा साताऱ्यामध्ये गेले। यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा ताफाही होता। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेसीबीतून पुष्पवृष्टी केली आहे। वाढत्या प्रदूषणामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण झालंय असं असताना भारतात मात्र हिरवळ वाढली आहे। सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार भारतातील वनक्षेत्रात 1445 चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे। पेन्शनधारकांसाठी आता ईपीएफओनं उच्च पगारावर निवृत्ती वेतनासाठी नियुक्त्यांद्वारे वेतन तपशील ऑनलाईन सबमिट करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे। पेन्शनधारक हा तपशील 31 जानेवारी 2025 पर्यंत सबमिट करू शकतात। द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला आता कृषी उत्पादनाचा दर्जा देण्यात आलेला आहे। यावेळी मनुक्यावरील जीएसटीतून मुक्त करण्याच्या मागणीला सरकारनं मान्यता केली आहे। बीडमध्ये उत्पादित होणाऱ्या रेशीम कोशांना आता सोन्याच्या तुलनेमध्ये भाव मिळू लागलाय। रेशीमच्या दर्जेदार कोशाला 68,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय तर सरासरी कोशाला 52,000चा दर मिळतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 61,539 क्विंटल आवक झाली। कांद्याला सरासरी 2200 रुपयांचा दर मिळालाय तर उन्हाळी कांद्याला सरासरी 4,500 रुपयांचा दर मिळाला। एसटीची दिवाळी हंगामात वाढत्या प्रवाशांमुळे उत्पन्नात वाढ झाली आहे। यात पुणे विभागाला यंदा गेल्या वर्षीपेक्षा 2,85,22,000 रुपयांचं ज्यादा उत्पन्न मिळालंय। गेल्या 2 दिवसांपासून मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे। तुरीला प्रति क्विंटल 8 ते 8,500चा दर मिळतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे। केवळ 17,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। त्याला सरासरी 3,000चा प्रति क्विंटल दर मिळतोय। नगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडच्या माजलगावात एसटीनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय। हिंगोली वाशिम महामार्गावर ट्रकचा अपघात झालाय। भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक पलटी झाला। या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुळ्यात मुंबई आग्रा महामार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली। या आगीमध्ये बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। कांदिवलीत एका कारला भीषण आग लागली। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही।